नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील आपण आतापर्यंत 14 प्रश्न सॉल्व केलेले आहेत. आता राहिलेले आहेत 3 प्रश्न. हे 3 प्रश्न सॉल्व करूया म्हणजे पूर्ण आपला मिसलेनियस एक्सरसाइज सेट 1 कंप्लीट होऊन जाईल. तर एक एक करून सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. येथे राजाभाऊ अँड वसंतराव राजाभाऊने स्वतःचा फ्लॅट 88 लॅक्सला विकलेला आहे वसंतरावला त्याच प्राईसला 88 लॅक्सला. पण हा फ्लॅट कमिशन एजंट मार्फत विकलेला आहे, म्हणजे कमिशन एजंट लावलेला आहे हा फ्लॅट विकण्यासाठी. तर कमिशन एजंटला 2% कमिशन राजाभाऊने दिलेले आहे आणि वसंतरावला फ्लॅट मिळालेला आहे, म्हणून वसंतरावने पण 2% कमिशन एजंटला दिलेलं आहे. तर एजंटला एकूण किती अमाऊंट मिळाली हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सोडूया. प्रथम फ्लॅटची प्राईस लिहू आपण. प्राईस ऑफ फ्लॅट इक्वल टू रुपीज 88 लॅक्स. 88 लॅक्स म्हणजे 88 समोर 5 झिरो पाहिजेत. कमिशन एजंट आहे यामध्ये आणि त्याचं कमिशन आहे 2%. एजंट कमिशन इक्वल टू 2%. आता आपल्याला माहिती आहे कमिशन फॉर्म्युला कमिशन इक्वल टू फ्लॅटची प्राईस होईल, प्राईस आणि इंटू पर्सेंटेज ऑफ कमिशन किंवा रेट ऑफ कमिशन. फ्लॅटची प्राईस आहे 88 लॅक्स. एजंटचा कमिशन रेट आहे 2%. म्हणजे काय होईल 88 लॅक्स इंटू 2% म्हणजे 2/100. आता 0 0 कॅन्सल होतील म्हणजे काय राहील 88 3 0 राहतील आणि इंटू 2. 88ला 2ने जर मल्टिप्लाय केला आपण तर आन्सर येईल 176 आणि 3 0 ॲज इट इज. हे काय होईल 2% कमिशन होईल रुपीज. हे एकाकडून मिळालेलं आहे. एजंटला दोघाकडूनही कमिशन मिळालेलं आहे. राजाभाऊ आणि वसंतराव दोघांनी त्याला एवढ्याला कमिशन दिलेलं आहे. तर मग धिस कमिशन गॉट फ्रॉम राजाभाऊ and also वसंतराव. मग टोटल कमिशन किती होईल? टोटल कमिशन इक्वल टू रुपीज राजाभाऊने दिलेले 1,76,000 आणि वसंतरावने पण कमिशन एजंटला एवढेच रुपीज दिलेले आहेत 1,76,000. दोघांची ॲडिशन करू आपण. 176 आणि 176 म्हणजे काय होतील रुपीज 352 होतील आणि 3 0 ॲज इट इज. आन्सर येईल आपलं 3,52,000. Therefore, the commission agent got rupees 3,52,000 as a commission. कमिशनच्या रूपात एजंटला एवढे पैसे मिळालेले आहेत.
नेक्स्ट येथे आपल्याला पॅरलेलोग्राम काढायचा आहे ABCD. तर DC साईड दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर. एक DC साईड आपली रफ काढू फिगर आपण किती 5.5 सेंटीमीटर. D आणि C. D पॉईंटवर अँगल दिलेला आहे 45 डिग्री. सपोज हा 45 डिग्री अँगल काढला आपण 45 डिग्रीचा. नंतर AD साईड दिलेली 4 सेंटीमीटर. AD म्हणजे येथे आपण हे 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार कंपासनं, म्हणजे तो पॉईंट मिळेल आपला A. तर आता आपल्याला माहिती आहे पॅरलेलोग्राममध्ये अपोजिट साईड्स इक्वल असतात, बरोबर आहे. मग हे DCचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स या साईडचं येईल, त्याच्या फ्रंट साईडचं. त्यामुळे 5.5 कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन आपण काय करणार, येथे आर्क करणार असा एक, आणि हे 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन या पॉईंटवरून येथे आर्क करणार. म्हणजे तो आपल्याला क्वाड्रिलॅटरल मिळेल आणि तो कोणता असेल आपला पॅरलेलोग्राम असेल ABC. आणि या पॉईंटला आपण D ने इंडिकेट करणार. रफ फिगर ही आपण आता फेअर फिगर करू. आपल्याला DCचं मेजरमेंट दिलेलं आहे 5.5 सेंटीमीटर. आपण DCचं मेजरमेंट काढू 5.5 सेंटीमीटर. 5.5. D आणि C हे डिस्टन्स आहे 5.5 सेंटीमीटर. आता D पॉईंटवर अँगल काढायचा आहे 45 डिग्री. D पॉईंटवर 45 डिग्री अँगल काढू. हा Dचा पॉईंट इथे मॅच केलेला आहे, लाईनला लाईन मॅच केलेली आहे. 45 झिरोपासून काउंटिंग करणार 40 आणि 45. सेंटरमधला पॉईंट हा येईल 45. तो आपण पॉईंट एक्सटेंड करून घेऊ. हा अँगल काढलेला आहे आपण 45 डिग्रीचा. नंतर आपल्याला AD साईड दिलेली आहे 4 सेंटीमीटर. AD म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे. 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आपण तिथे आर्क करू एक. आता हे 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेलं आहे, मग येथे आर्क केला आपण. तर तो पॉईंट कोणता मिळेल आपल्याला A. आता पॅरलेलोग्राम असल्यामुळे अपोजिट साईड्स इक्वल असतात, म्हणजे आता हे डिस्टन्स आपलं 5.5 आहे. कंपासमध्ये 5.5 डिस्टन्स घेऊ आपण आणि ह्या आलेल्या A पॉईंटवरून येथे आपण असा आर्क करू. म्हणजे A पॉईंटपासून हा पॉईंट किती दूर आहे 5.5 सेंटीमीटर आहे. तर आता हे डिस्टन्स आपण 4 सेंटीमीटर घेतलेलं आहे. मग अपोजिट साईड्स इक्वल असतात, म्हणजे ही पण साईड काढायची आपल्याला, पण ती किती काढायची 4 सेंटीमीटर. म्हणून यामध्ये आपण अजून 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ आणि C पॉईंटवरून एक आर्क करू असा. मग आलेला पॉईंट कोणता होईल आपला, तो B होईल. आता AB जोडून घेऊ आपण, A आणि B, आणि C आणि B जोडून घेऊ. हे पण डिस्टन्स आपण 4 सेंटीमीटर घेतलेलं आहे आणि हे पण डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर घेतलेलं आहे. हा आपला रिक्वायर्ड पॅरलेलोग्राम ABCD आहे. नेक्स्ट येथे मित्रांनो लाईन P आणि लाईन Q एकमेकाला पॅरलल आहेत, त्याप्रमाणे लाईन L आणि लाईन M एकमेकांना पॅरलल आहेत. तर आता हा अँगल दिलेला आहे 78 डिग्रीचा. मग ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होऊन जाईल. पॅरलल लाईन आहेत दोन, L आणि M. P ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा 78 डिग्रीचा अँगल आहे, त्यामुळे हा पण अँगल किती होईल A, म्हणजे अँगल A ची मेजरमेंट किती येईल 78 डिग्री येईल, कारण तो करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग हा किती येईल 78 डिग्री, कारण करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. हा आता या दोन लाईन पॅरलल आहेत P आणि Q, मग ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल, ही त्यांची छेदिका होईल, बरोबर आहे. मग आता हा 78चा आहे, मग त्याचा हा कोणता होईल करस्पॉन्डिंग अँगल होईल. हा A आणि D हे पण करस्पॉन्डिंग अँगल होतील, म्हणजे Dचं पण मेजरमेंट किती येईल अँगल D इक्वल टू 78 डिग्री. 78
आता हा 78चा आहे म्हणून त्याचा अपोजिट अँगल आहे हा, आणि अपोजिट अँगल इक्वल असतात म्हणजे हा पण किती येईल 78 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 78 डिग्री. आता सी एल आणि एम ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. क्यू ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे सी आणि डी हे दोन कसे आहेत इंटेरियर अँगल आहेत. इंटेरियर अँगल्स हे कसे असतात सप्लिमेंटरी असतात. म्हणजे सीचं आणि डीचं ॲडिशन जर घेतली आपण तर ती किती यायला पाहिजे 180 यायला पाहिजे. म्हणजे अँगल सी आणि डी ह्या दोघांची ॲडिशन किती पाहिजे 180 पाहिजे. त्यापैकी हा 78चा आहे म्हणजे 180मधून 78 गेले तर हा किती येईल 102 डिग्रीचा. याप्रमाणे आपल्याला काढता येईल. सोडूया. फ्रॉम फिगर लाईन एल आणि एम, लाईन एल पॅरलल लाईन एम and P is a transversal and line P is a transversal. त्यामुळे मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 78 डिग्री होईल. कारण हा 78 डिग्रीचा आहे त्यामुळे हा पण किती होईल 78 डिग्रीचा. कारण ते कोणते आहेत करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. करस्पॉन्डिंग अँगल्स हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत म्हणून इक्वल आहेत. आता हा अँगल आणि हा अँगल इक्वल होतील कारण ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू 78 डिग्री. हा 78 त्यामुळे हा 78, हा 78 त्यामुळे हा 78. कारण हे काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स. आता डीचं मिळालं त्यावरून बीचं काढता येईल कारण हे अपोजिट अँगल आहेत. मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 78 डिग्री. कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत ते. अपोजिट अँगल इक्वल असतात. अपोजिट अँगल्स म्हणजे हे 78 डिग्रीचं मेजरमेंट होईल. आता एल आणि एम पॅरलल आहेत ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे हे कोणते झाले इंटेरियर अँगल झालेले आहेत सी आणि डी. दोघांची ॲडिशन किती असते 180. नाऊ मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू 180. कारण ते इंटेरियर अँगल आहेत. इंटेरियर अँगल्स. त्यापैकी आपल्याला डीचं मेजरमेंट माहिती आहे 78. त्यावरून सीचं काढता येईल आपल्याला. सी इक्वल टू 180. देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180. हे मायनस या साईडला येतील 78. देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180मधून 78 गेले तर राहतील 102 डिग्री. हे येईल सीचं मेजरमेंट. म्हणजे आपल्याला मेजर ऑफ अँगल ए विचारलं होतं, मेजर ऑफ अँगल बी विचारलं होतं. मेजर ऑफ अँगल बी हे दोघांचे मेजरमेंट किती आलेले आहेत ए आणि बीचे 78 आलेले आहेत 78. आणि मेजर ऑफ अँगल सीचं मेजरमेंट आलेलं आहे 102 डिग्री. येथे मित्रांनो आपण एचं मेजरमेंट काढलेलं आहे, बीचं काढलेलं आहे, सीचं पण काढलेलं आहे. डीचं मेजरमेंट आपण येथे 78 दाखवलेलं आहे अपोजिट अँगलमध्ये. म्हणजे मेजर ऑफ अँगल डी तो पण 78 डिग्रीचा आहे. अशा प्रकारे आपण चारही अँगलचं मेजरमेंट काढलेलं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.